मैत्रिणींनो, आपण पेपर कटिंग बघितली, आपण कापड कटिंग बघितली. आता आजच्या भागात बघणार आहे आपण कपडा जॉईंट कसा करायचा, अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही जॉईंट करून कसं शिवायचा ब्लाऊज आजच्या भागामध्ये बघणार आहे आपण. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि तुम्हाला काही कळलं नसेल किंवा समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करत जावा. तुम्हाला कमेंटमध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओमधून पण शिकायला मिळेल. तर बघा, हे कापड आपल्याला बाही घेतली आपण. तर बाहीचा अस्तर आपण हे बघा दोन्ही एकसारखं ठेवलं आहे. आपण आतमधून जॉईंट करून घेतलेलं आहे, कातरून घेतलेलं नाही आहे. तर बघा, आपण ब्लाऊजची पहिली बाही घेतली आहे शिलाईला. वरची बाजू बघा, खाली ब्लाऊज पीस दिसते तुम्हाला. ब्लाऊज पीस बघा, वरच्या बाजूची ब्लाऊज पीस अस्तरवरून ठेवली आहे आपण. तर बघा, मी ते अस्तर खालच्या बाजूचं कट करून घेतलं होतं पुढं गेल्यावर आणि तिथं मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते. असं सरळ आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही बाजू मी जॉईंट करून घेतली. आता इथं दाब टिप द्यायची आपल्याला. कसं कसं मी देते तेवढं प्लीज सगळ्यांनी बघा आणि प्लीज कमेंट करत जावा. तुम्हाला काय अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला काय वाटत असेल वेगळं तरी कमेंट करा. तुम्हाला त्यात काय कळलं नसेल तरी कमेंट करा. असं काहीच नाही आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित आपल्याला शिलाया मारून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि मी तर सांगते माझ्या मताने तर तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगते. सेंटीमीटर घ्या, इंच घ्या, या अशा काही गोष्टी सांगत नाही. कारण मी जेव्हा शिकत होती तेव्हा खूप डोकं खाल्लं त्या बाईने माझं. पण मी आता जे सांगते तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगते. इंच माप काहीच नाही. स्वतःचा ब्लाऊज घ्यायचा, माप घ्यायचं, कट करायचं, व्यवस्थित शिवून घ्यायचं चकाचक आणि टकाटक. कारण 300 रुपये आपल्याला कोणाला बाहेर द्यायची गरज नाही. स्वतः शिवायचं. 5,000ची मशीन घेतली तरी तुम्हाला स्वतःचे ब्लाऊज किंवा तुमच्या मुलींचे ब्लाऊज किंवा सासूबाईचा ब्लाऊज किंवा स्वतःचा किंवा तुम्ही एकदम परफेक्ट शिवल्या तरी तुम्ही बाहेरचे पण घेऊ शकता, नाही का. हे बघा, मी आता घेतली आहे आपली पुढची बाजू. पुढची बाजू आपण बघा टक्स आहेत. तर मी या ब्लाऊजला असं ठरवलं आहे की मी एकाच टक्सचं मारणार आहे. कारण तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊजवर मी ब्लाऊज पीस आहे माझा कटिंग केलेला, त्याच्यावर तुम्हाला मी 4 टक्स मारून दाखवणार आहे. कारण हा ब्लाऊज माझा आहे, घालायचा आहे हे ब्लाऊज मला. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी नक्कीच मी तुम्हाला दाखवेन हा ब्लाऊज मी घातल्यावरती. कारण हा मी स्वतःचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते आणि हा माझाच आहे. मी लेवणार आहे हा ब्लाऊज. तुम्हाला व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल हा ब्लाऊज. त्यामुळं हा एकच टक्स मारणार आहे मी. आणि एकच टक्स तो पण कसा मारायचा आणि एकदम कटोरी टाईप कसा दिसला पाहिजे त्याच्यासाठी बघा हे आपण करणार आहे. बघा, मी कटिंग करून घेतली आहे. आता ती शिलाई मारून घेतली. आपण आता गळा कटिंग करायचं आहे. तर बघा, हे असं ब्लाऊज पीस ठेवायचा. माप बघायचा पाठीचा किती आहे, बरोबर आहे. हे बघा, आपण बरोबर आखून घेतलं होतं. आता एकदम गोल गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जेवढा गळा पाहिजे तेवढा गळा घ्यायचा आहे. कोणाचा छोटा असतो, कोणाचा मोठा असतो. 9 इंचाचा असतो, कोणाचा 5 इंचाचा असतो. काही मोठे मोठे गळे असतात, काही जणांचे छोटे छोटे असतात. हे बघा, आपण मस्त गोल गळा कट करून घेतला आहे. आता हे कापड आपल्याला काय करायचं आहे, सरळ बाजू आहे ती उलटी करून टाकायची आणि मग शिलाई मारून घ्यायची आणि एक पिन लावून घ्यायचं. कारण ती घसरणार नाही. असं एकदम परफेक्ट गोल बाजू ॲडजस्ट करायची व्यवस्थित कपड्याला. मग पिना लावून घ्यायच्या. त्या गोल पिना पण भेटतात, पण आता मी त्या नाही लावल्या कारण मला एका जागीच लावायचं म्हणून मी साडीचीच पिन तिथल्या तिथंच घेतली आणि तिथंच लावली आहे. तर बघा, असा गोल गळा घ्यायचा आणि जर तुम्हाला गोल गळा जमत नसेल तर पहिलं खडूनी असं आखून घ्यायचं. आखून घेऊन मग गोल आकार करून घ्यायचा त्याचा. ज्याला परफेक्ट आता रोजच्या रोज शिवतात त्याला एकदम येऊन जातं इझिली. पण नवीन ज्या माझ्या ताई शिकत असतील तर त्यांना येणार नाहीच. हे बघा, असं खडूनी व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि आखून घ्यायचं. तुम्हाला पण दाखवते बघा, ह्याच्यावर पण रेश मारून परत एकदा. हे बघा, इथं मारून दाखवते. हे बघा, हे असं मारून घ्यायची रेश आणि त्याच्यावरती व्यवस्थित अशी रेश मारून शिलाई घ्यायची वरती. कारण आपल्याला अंदाज जो पत्र येणार नाही तो पत्र ती तसंच करून घ्यायचं. हे बघा, एकदम परफेक्ट गळा झाला आहे आपला. आता काय करायचं आपल्याला, हे पीस असे छटके 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 मारून घ्यायचे आहेत. गोल गळ्याला पूर्ण छटके मारून घ्यायचे आहेत आणि ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम छोटे छोटे शिलाईच्या अलीकडून घ्यायचं बरं का, हे लक्षात ठेवा. छटके जेव्हा मारतो आपण जी शिलाई मारली त्याच्या अलीकडून छटके मारून घ्यायचे. हे बघा, एकदम परफेक्ट गळा झाला आहे आपला, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यावरती आता शिलाई मारून घ्यायची. कशी शिलाई मारायची तुम्हाला ते पण दाखवते. हे बघा, कापड व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मागचं खालचं वरचं सगळं व्यवस्थित ओढून घेऊन मग शिलाई मारून घ्यायची. नाहीतर गोळा होतो असा. अस्तर तर गोळा होतो ना, तर वरचं कापड तरी गोळा होतं. त्यामुळं पुढचं कापड घेत 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 दाबत 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 पुढं आपल्याला शिलाई घ्यायची आहे. हे बघा,
व्यवस्थित गळ्याला हे बघा असं कट करून घेतले आपण आहे का. आणि हे एक्स्ट्राचे दोरे म्हणा अस्तर म्हणा एक्स्ट्राचं असेल ते कट करत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता ही आपल्याला ही बाजूने साईडनं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. शोल्डरपासून आपल्याला खाली जायचं आहे. हे बघा व्यवस्थित कापड असं वळून घ्यायचं मग शिलाई घ्यायची, नाहीतर मध्येच फुगार होऊन जातं. नाहीतर हे आता खाली घ्यायचं आलं पूर्ण आता शेवटला न्यायची आहे शिलाई. ओके डन आहे का. आता हे पूर्ण आपल्याला कंबरपट्टी न्यायची आहे खाली, पूर्ण शेवटपत्र घेऊन जायचं आहे आता आपल्याला. तसंच खूप सोपं आहे, शिवायला गेलं तर खूप सोपं आहे. जर नाहीच मजा मनात बसत म्हणलं की ते खूप अवघड होते. कुठली गोष्ट स्वतःला मनाला ठरवा आणि स्वतः शिवायला शिका. कारण स्वतःची ब्लाऊज शिवलं तरी आपल्याला महिन्याची म्हणा 6 महिन्याची म्हणा 2,000 तरी नक्कीच वाचतील आपले. कारण ही गोष्टी मी बाहेर बऱ्याच करत होते, पण मी जेव्हा शिकले तेव्हापासून आता मला वाटतं खरंच गड्या की आपण पण काहीतरी करतोय स्वतःसाठी पण. आणि स्वतः कसं आहे आपण 300 रुपये बाहेर देतोय, ते 300 रुपये आपल्याला नवऱ्याकडून घ्यायचे ना काढून आपण, आहे का नाही. काहीतरी आपल्याला अस्तर आणायला होते, दोरा आणायला होते, काहीतरी आपल्याला लेस आणायला होते. आपल्या मनावर काही घ्यायला भेटतं नाही का. त्याच्यामुळे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो. आणि मला तर असं वाटतं की माझ्या ताई सगळ्याच कराव्या आणि सगळे शिकावं. कारण कोण्या ताईंच्या घरी 2 मुली असतात, कोण्या ताईंच्या घरी 1 मुलगी असती, कोण्या ताईंच्या घरी 2 मुली आणि त्या स्वतःची आई आणि त्यांच्या सासूबाई पण असतात. चौघीचे 4 ब्लाऊज म्हणले किंवा चौघीचे आई आजीचे जर 2 ब्लाऊज झाले आणि मुलींचे टॉप शिलाई नाही का, टॉपला शिलाई मारा, जीन्सला शिलाई मारा, लेगिजलाच मारा, काही बरेच काय असतात पोरी असल्या म्हणलं की. कारण माझ्या घरी पण पोरी आहेत त्याच्यामुळे मला माहीत नक्कीच आहे. बघा गळा एकदम परफेक्ट आलाय का नाही. मग हे बघा आपण हे सगळं आता जॉईंट करून घेतले. आता आपण घेणार आहे कंबरपट्टी जॉईंट करून. कंबरपट्टी कशी करायची, खालची बाजू वरती घ्यायची आणि दोन्ही बाजू खाली टाकून बघायची की ह्या बाजूची आणि ह्या बाजूची, डाव्या बाजूची उजव्या बाजूची दोन्ही परफेक्ट करायचं. त्याच्यानंतरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. नाहीतर इकडची तिकडं होती तिकडची इकडं होती असं करायचं नाही. फक्त बघतानीच मशीनवर ठेवायचं टेबलवर, व्यवस्थित इकडची बाजू करायची, मग ती शिलाईला घ्यायची. पूर्ण फक्त जॉईंट करून घ्यायचं परफेक्ट. आधी जॉईंट करून घ्या सगळे अस्तर ब्लाऊज पीस पूर्ण व्यवस्थित जॉईंट झाला पाहिजे. आणि एक्स्ट्राचं कापड पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कसं कट करून घ्यायचं हे बघा असं करून घ्यायचं आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचं. बाजूचं कोणतं जास्त आहे ते सगळं करून घ्यायचं. एकदम परफेक्ट झाले बघा बरं. ब्लाऊज पीस झाला, आपल्या मागची बाजू झाली, बाही परफेक्ट झाली, कंबरपट्टी व्यवस्थित झाली आपली, एकदम सगळं एकदम परफेक्ट झाले. आपण कसं जॉईंट केलं हे पण नक्कीच बघितले तुम्ही. आता तुम्हाला एक भाग दाखवणार आहे की आपण टक्स कसे मारायचे आहेत. कारण आपण 4 टक्सचा शिकला होता पेपरमध्ये, तर मी तुम्हाला याच्यामध्ये एकच टक्स दाखवणार आहे. कारण मी हे स्वतःचा ब्लाऊज आहे, तुम्हाला मी दाखवण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे माझा 4 टक्सचा. कसे 4 टक्स मारायचे, कारण मी हे तुम्हाला इथं चॉकने असं आखून दाखवले. सेम तसंच आहे, तसंच मारायचं आहे, काही वेगळं नाही आहे. त्याच्यामुळे एकच टक्सचा मी बघा कसा दिसतोय तुम्हाला, एक टक्सचा देखील तुम्ही मारू शकता. हे बघा आहे का. आता ह्याला आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. कंबरपट्टी लावल्याच्या नंतर बघा एकदम छान वाटेल ते तुम्हाला. हे बघा हे असं घ्यायचं असतं 4 पट्टी 4 टक्स येतात तिथं, आहे का नाही. आता बघा हे जॉईंट करून घेऊन दाखवते मी तुम्हाला ते कसं दिसणार आहे. कारण असं दाखवण्यात आणि ते कंबरपट्टी लावलं थोडंसं भाग वेगळा दिसतो. हे बघा आहे का. तुम्ही लावल्यावर हे सेम कटोरीसारखंच वाटतंय, काही वेगळं नाही. 3 बघा आपण कंबरपट्टी किती घेतली होती खालची, 3 पुढच्या साईडला 3 घेतली होती आणि मागच्या साईडला 2.5 घेतली होती आपण, घेतली होती का नाही. परफेक्ट झाली. आता ही खालची बाजू जेवढी एक्स्ट्राची आहे आपली ती पूर्ण आपण जॉईंट करून घेणार आहे. हे बघा आणि एक्स्ट्राचं कट करून टाकून द्यायचं. हे बघा झालं का, आहे का. इकडचं पण कट करून घेतलं आहे आपण. आता आपण काय करणार आहे, इथली पट्टी जोडून घेणार आहे, हुकपट्टी जोडून घ्यायची. हुकपट्टी आता बरेच जण म्हणतात पट्टी किती इंच घ्यायची, बरेच ताई म्हणतात मला, ताई फक्त 2 इंच हुकपट्टी घ्यायची आपल्याला. त्याच्यातला आपल्याला अर्धा इंच कट होते आणि 1.5 इंच राहते, त्यामध्ये आपण शिलाई मारतो, परत दाबटीपमध्ये होते आणि फोल्ड व्हायला म्हणतात आणि फिक्स ती 1 इंच राहते. हे बघा हे असं आपण फोल्ड करून घेतले, वरून अजून परत आपला दाबटीप घेतली आहे आणि आता चौकोन मारून घ्यायची आपल्याला. हे बघा मधून ओके डन. आता आपल्याला काय करायचं आहे, गळा कट करून घ्यायचा आहे. गळा कसा घ्यायचा तुम्हाला दाखवते. जुना ब्लाऊज घ्यायचा, बरोबर आखून घ्यायचा. माझ्यासारखी एवढी सोपी पद्धत तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे, कारण मी खूप जणांचे व्हिडिओ बघितल्यात, पण माझ्या स्वतःच्या डोक्यात देखील बसत नाहीत अशा सांगतात बायका.
पण मला एवढं सांगायचं नाही, कारण बघायला पण कंटाळतात बायका. कारण पहिलं सुरू शिकायचं म्हणलं की बाई केवढं सांगते असं होतं. त्याच्यामुळे एकदम मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे. माझ्या मताने तर तुम्ही परफेक्ट शिवणार म्हणजे शिवणार, कारण तुम्ही थोडंसं मनावर घ्या आणि शिका. प्रत्येक गोष्टी स्वतःच्या ह्याच्यावरून नाही होतं, थोडंसं आपल्याला मनाला पण तयार करावं लागतं. हे बघा, आपण इकडच्या डाव्या साईडची हुकपट्टी लावून घेतो आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून घ्यायची आपल्याला. ह्या बाजूची डाव्या बाजूची हुकपट्टी आपली वरून असते. तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पण तुम्हाला जर नाही समजला तर मी स्पेशल हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून एक काढून दाखवेन तुम्हाला कसा घ्यायचा आहे. ज्या ताईंना थोडं थोडं येत असेल त्यांना परफेक्ट जमेन हा व्हिडिओ बघितल्यावर. ज्या ताईंना काहीच माहीत नाही आहे त्यांना मशीनचा स्टँड कसा हाणायचा त्याच्यापासून शिकवावं लागेल. त्याच्यासाठी ते पण मी नक्कीच पुढं तुम्हाला शिकवणार आहे. स्टँड कसा घ्यायचा, चाक कसा फिरवायचा, पाय कसा हलवायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त तुमच्या कमेंट आणि तुमचे लाईक काय असतील, व्हिडिओ बघत जावा, शेवटपत्र व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा. हे बघा, आपण असा गळा कट करून घेतोय, एकमेकावर टाकायचं. पहिला गळा ब्लाऊज जुना घ्यायचा, त्याचा माप घ्यायचा आणि एका बाजूची कट केली की दुसरी बाजू आपण तिसऱ्यावर टाकायची आहे आणि कट करून घ्यायचे. आता बघा, हे आपण जॉईंट करून घेतो एक्स्ट्राचं झालेले. आणि इथं बघा, हे आपण हे कट करून घेतल्यावर हे उघडली ना इकडची बाजू, त्यामुळे हे पॅक करून घेऊया आधी, कारण आपल्याला तिथं गोट घ्यायचं आहे. आता गोटसाठी कसा कपड बघा. आता हे बघा, इथं 1-1 इंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. हां, गोटसाठी जास्त घ्यायचं नाही, फक्त 1-1 इंचाचा घ्यायचा. आणि तो कसा जॉईंट करायचा मी तुम्हाला दाखवते समोर. आपला हा गळ्यामधला कापड आहे बरं का. आपण जेव्हा गळा कट केला होता त्यातलंच कापड घ्यायचं आणि उभ्या पट्ट्या फाडायच्या, व्यवस्थित कट करायच्या. फक्त शेवटला जर अशा 3 कोणी दिसल्या पाहिजे. हे बघा मी कसं करते तसं. आता हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. कशा जॉईंट करायचे आहेत बघा, नकर थोडं लक्ष देऊन बघा. हे बघा, हे उलटं ठेवायचं आहे, इकडचं उलटं तिकडे ठेवायचं आहे, तिकडचं उलटं इकडे ठेवायचं आहे. आता बघा, इथं नाही चटका तर आपण एक्स्ट्राचं मारून घेतलं आहे. हे बघा, आहे का. हे असं घ्यायचं आणि जॉईंट करून घ्यायचं. कोण्या ताईला जमलं नसेल किंवा कळत नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा. आणि तुम्हाला कुठला ब्लाऊज आणि कोण्या टाईपचा ब्लाऊज बघायचा असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी नक्कीच तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न 100% करणार, कारण मी तुमच्यासाठी खूप वेळ काढला आहे आता. कारण मला असं वाटतं की माझ्या ताई पण काहीतरी केल्या पाहिजे. कारण स्वतःसाठी तरी आपण काय करतो, नवऱ्यासाठी, संसारासाठी, लेकरांसाठी, सासऱ्यांसाठी, सासरसाठी झटतोय. आपल्याला काय करायचं आहे, थोडंफार स्वतःसाठी पण झटायचं आहे आणि स्वतःसाठी स्वतःच्या मनामध्ये काय कला असतील त्या आपल्याला समोर आणाव्याच लागतील. तो पत्र पुढच्या माणसाला आपल्या मनातली कला, आपल्याला काय कला आहे आपल्यामध्ये, आपल्या अंगामध्ये, ती कला दिसतच नाही. कशी दिसणार आहे, जोपर्यंत आपण त्यांच्या कला दाखवूनच देत नाही तर कशी दिसणार आहे का नाही. हे बघा, आपण आता हे पूर्ण जॉईंट करून घेतली आहे. गळपट्टी, गोटपट्टी करून घेतली आपण. गोटपट्टी म्हणतोय किंवा गळपट्टी पण म्हणतात. हे बघा, हे गोटपट्टी आपली तयार झाली आहे मस्त. हे बघा, आता हे काय करायचं आहे, असं फोल्ड करायचं आहे, असा गोट घ्यायचा आहे. हे बघा, दाबत खालून घ्यायचं. नेक्स्ट व्हिडिओ मी पुढच्या बाजूने घेते आहे, कारण माझा हात तुम्हाला दिसत नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी शूट करेन ना तेव्हा मी माझ्या हाताकडून शूट घेते, कारण तो तुम्हाला दिसला जाईल. स्पेशल तुम्हाला गोट अशा माझ्या मताने तुम्हाला दिसलंच नाही असं वाटायला लागले आता मला, कारण मी नेक्स्ट व्हिडिओ तसाच करणार आहे. स्पेशल गोटसाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, गोट कसा घ्यायचा. आणि हे आपण हुकपट्टी पॅक करून घेतोय बघा. आता कशी घ्यायची बघा, हुकपट्टी आपण एकदम परफेक्ट जोडून घ्यायची, एकदम हळूहळू हुकपट्टी आपल्याला करून घ्यायची आहे, कारण ते चौकोन बॉक्स घ्यायचे आहेत आपल्याला. यू टाईप आला पाहिजे, यू कसा असतो तसा असा यू टाईप आला पाहिजे ते आकार, कारण आपल्याला हुक त्याच्यामध्ये अडकवायचे असतं, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित पॅक झाले पाहिजे. तसंच करून घ्यायचं, एकदम हळूहळू घाई करायची नाही आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अस्तर कसा जॉईंट करायचा, कापड एकमेकाला कसं जॉईंट करायचं आणि गोट कसा घ्यायचा आणि बाही कशी आपण जॉईंट केली हे बघितलं आहे आपण. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या सगळ्या ताईंना बघायला मिळेल. हे बघा, असं हुक्क केले आपण, खूप छान झाले आपले सगळे अस्तर. बघा, कापड अस्तर आपण पूर्ण जॉईंट करून घेतलं या व्हिडिओमध्ये.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट ब्लाऊज जॉईन करून भेटणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.